नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करत विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेतही याच मुद्द्यावर तातडीच्या चर्चेची विरोधकांची मागणी. गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित. बहुचर्चित भूसंपादन सुधारणा विधेयक 2015 आवाजी मतदानानं लोकसभेत संमत. 9 सुधारणांना मंजुरी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पार्थिवावर मुरगुड या जन्मगावी अंत्यसंस्कार. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा आयर्लंडवर 8 गडी राखून सहज विजय. शिखर धवनचं शतक. पाहूया सविस्तर वृत्त. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीचं झालेलं मोठं नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी केल्यानं विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रचंड गदारोळ होऊन अखेर विरोधकांनी सभात्याग केला. प्रश्नोत्तराचा तास रद्द करून शेतकऱ्यांच्या मदतीबाबतच्या प्रश्नावर चर्चा करावी अशी विरोधकांची मागणी होती. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रश्नोत्तराचा तास रद्द न करण्याची भूमिका घेतली तरी विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिली. अध्यक्षांकडून न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि नुकसान भरपाई या विषयावर बाकी कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याचा निर्णय झाल्यानं गदारोळ थांबला. या प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात करताना भाजपाच्या संजय कुटे यांनी नव्या शासनाच्या योजनांची माहिती दिली. सरकार आता ठोस उपाययोजना करत असल्यानं शेतकऱ्याला निश्चित न्याय मिळेल असा विश्वास संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या मदतीकरता 4,000 कोटी रुपयाचं वाटप केलं. एवढी मोठी रक्कम याआधी कधीही वाटप झाली नव्हती. गेल्या 3 वर्षात ठिबक सिंचनचं अनुदान दिलं नव्हतं. तेही अनुदान 2 वर्षाचं ह्या सरकारने मागच्या सरकारचं देणं पूर्ण केलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाकडून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याची टीका केली. हवामानावर आधारित पीक विमा योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा अशी मागणी त्यांनी आज केली. सर्व सभागृहाचं आजचं कामकाज बाजूला ठेवून तातडीने या विषयावर चर्चा सुरू करावी अशी मागणी केली. परंतु यामध्ये सरकारची संवेदनशीलता जी आहे याच्यामध्ये कुठे दिसत नाही. प्रश्नोत्तर झाला पाहिजे, अन्य कामकाज पत्रिकेचं काम झालं पाहिजे, सातत्याने सरकारी पक्षाकडून आग्रह होता. परंतु एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतोय, त्याला कुठली मदत मिळत नाही, मोठ्या मोठ्या पॅकेजच्या घोषणा केल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये अन्य कोणत्याही कामापेक्षा सरकारनं तातडीनं या विषयाची चर्चा सुरू करण्याची आवश्यकता होती. गेल्या अधिवेशनात झालेल्या घोषणांची अंमलबजावणी अद्याप झाली नाही अशी टीका राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली. 2 हेक्टरची मर्यादा न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 25,000ची मदत द्या अशी मागणी त्यांनी केली. माजी मंत्री छगन भुजबळ, भास्कर जाधव यांनी देखील शेतकऱ्यांचे प्रश्न जोरदारपणे मांडले. तर शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्याला जगवण्यासाठी काहीतरी करा, अन्यथा आपल्यालाही भविष्यात विरोधी पक्षात बसण्याची वेळ येईल असे खडे बोल सुनावले. या विषयावरची चर्चा संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती असं आमचे प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद निमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. विधान परिषदेतही आज विरोधकांनी राज्यातला दुष्काळ, अवकाळी पाऊस तसंच गारपिटीनं उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात इतर कामकाज बाजूला ठेवून तातडीनं चर्चा घ्यावी ही मागणी करत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. बहुचर्चित भूसंपादन सुधारणा विधेयक 2015 आज 9 सुधारणांसह लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं. कालपासून या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर आज संध्याकाळी त्यावर मतदान झालं. विरोधी सदस्यांचा विरोध लक्षात घेऊन सरकारने या विधेयकात 9 अधिकृत सुधारणा केल्या तर 2 कलमही अंतर्भूत केली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि बिजू जनता दलाच्या सदस्यांनी मतदानाच्या वेळी सभात्याग केला तर शिवसेनेचे सदस्यही मतदानाप्रसंगी तटस्थ राहिले. लोकसभेत बहुमत असलं तरीही घटक पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न आजही सरकारनं केला. विरोधकांनी या विधेयकात 52 सुधारणा सुचवल्या, त्यापैकी बहुतेक फेटाळल्या गेल्या किंवा दुर्लक्षिल्या गेल्या. स्वाभिमानी पक्षानं सुचवलेली सुधारणाही आजच्या मतदानात फेटाळली गेली. महामार्ग आणि रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना फक्त 1 किलोमीटर परिसरात औद्योगिक कॉरिडॉरला परवानगी,
प्रकल्पग्रस्त शेतमजूर कुटुंबातल्या किमान एका व्यक्तीला रोजगार, जिल्हा पातळीवर तक्रार करण्याचा अधिकार, प्रकल्पांसाठी किमान आवश्यक जमिनीचं संपादन इत्यादी सुधारणाही आज संमत झाल्या. विरोधकांनी सुचवलेल्या काही सुधारणांचा सरकारनं या विधेयकात समावेश केला आहे आणि यापुढेही शेतकऱ्यांना हितकारक अशा सुधारणांचा अंतर्भाव करण्याची तयारी आहे, असं निवेदन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्र सिंह यांनी मतदानापूर्वी सभागृहात केलं. राज्यसभेत आज खाण आणि खनिज सुधारणा विधेयक 2015 प्रवर समितीकडे पाठवण्याच्या विरोधकांच्या मागणीमुळे कामकाजात मात्र व्यत्यय आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशल्स, मॉरिशस आणि श्रीलंका या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. 5 दिवसांच्या दौऱ्यात या 3ही देशांबरोबर असलेल्या भारताच्या संबंधांना नवा आयाम मिळेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. प्रथम ते सिशेल्सला भेट देणार आहेत. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवस समारंभात मोदी सहभागी होणार असून त्यांच्या उपस्थितीत भारतीय बनावटीच्या नौकेचा जलावतरण कार्यक्रमही होणार आहे. मॉरिशसचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जातील. भारतीय मच्छीमारांच्या समस्या, सागरी सुरक्षा तसंच परस्पर संबंध मैत्रीपूर्ण राखण्याच्या दृष्टीनं मोदी यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रीलंकेतील बदलती राजकीय स्थिती भारताला अधिकाधिक अनुकूल होण्याच्या दृष्टीनंही मोदींच्या या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दिल्लीतल्या निर्भया प्रकरणातला आरोपी मुकेश सिंह याची मुलाखत काही प्रसारमाध्यमातून दाखवली जात आहे. याबद्दल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र लोकशाही आघाडीतर्फे आज मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जलदगती न्यायालयानं या आरोपीला 2013 साली सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात त्यानं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आहे. 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठाऐवजी 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे. मात्र अद्याप या खंडपीठाची स्थापना न झाल्याबद्दल जनमानसात असंतोष वाढत आहे, असं आंबेडकर यांनी आज सांगितलं. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे अमर साबळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मुंबईतून दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करायचा आजचा शेवटचा दिवस होता. आतापर्यंत साबळे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. काँग्रेसचे खासदार मुरली देवरा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातील आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही आज जाहीर करण्यात आला. या दोन्ही मतदारसंघात येत्या 11 एप्रिलला मतदान होणार असून 15 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आधी पाण्याचं महत्त्व पटणं खूप गरजेचं आहे. नेमकं हेच आम्ही अधोरेखित करणार आहोत पाण्याचं महत्त्व विशद करणाऱ्या या मुलाखत मालिकेतून. पाणी जीवन, पाणी आयुष्य. मुबलक पाऊसमान असलेल्या आपल्या देशात उन्हाळ्यात मात्र बऱ्याच भागात पाण्यासाठी दाही दिशा असं चित्र दिसतं. या पार्श्वभूमीवर पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणारी आणि त्या अनुषंगानं सामाजिक वनीकरणाची उपयुक्तता सांगणारी मुलाखत मालिका 12, 13 आणि 14 मार्चला 9:30च्या बातमीपत्रात. स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या आणि त्यासाठी पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या महिला समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 117वा स्मृती दिन. त्याबद्दल त्यांनाही आदरांजली. आज 21व्या शतकात प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांनी खरं तर 18व्या शतकातल्या सावित्रीबाई फुलेंचे आभारच मानायला हवेत. ज्या काळी स्त्रियांनी शिकणं म्हणजे काहीतरी भयानक पातक असल्याचा समाजात समज होता, त्याच काळी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना शिक्षण दिलं. त्यानंतर शिकल्या सवरलेल्या सावित्रीबाईंनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. तत्कालीन समाजानं सावित्रीबाईंच्या या कार्यासाठी त्यांची विविध प्रकारानं खूप छळवणूक केली. मात्र सावित्रीबाईंनी आपला स्त्री शिक्षणाचा हट्ट सोडला नाही. त्यामुळेच आज स्त्रिया इतक्या आत्मविश्वासानं आणि निर्भयतेनं आयुष्य जगत आहेत. स्त्री शिक्षणाची मशाल पेटवलेल्या सावित्रीबाईंच्या कार्याचा 1852 साली ब्रिटिशांनी पुण्यात जाहीर सत्कार केला. स्त्री शिक्षणाबरोबरच विधवा पुनर्विवाह या विषयावरही सावित्रीबाईंचं कार्य अतुलनीय आहे. गरोदर विधवांची मुलं तसंच इतर अनाथ मुलांसाठीही ज्योतिरावांनी सुरू केलेला अनाथाश्रम सावित्रीबाईंनी समर्थपणे चालवला. आपलं संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वेचणाऱ्या सावित्रीबाईंचा अंतही प्लेगची लागण झालेल्या रुग्णांची सेवा करताना त्याच रोगाची लागण होऊन झाला. सावित्रीबाईंचं संपूर्ण आयुष्य म्हणजे समाजसेवेचं व्रत होतं. आज त्यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन.
सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त चर्चा करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंच्या समग्र चरित्राच्या अभ्यासक प्राध्यापिका आशालता कांबळे आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत. आशालताजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे आणि नुकतंच समाज सुधारक नव्हे किंवा स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रीला मोकळा श्वास घ्यायला ज्या स्त्रीनी शिकवलं त्या सावित्रीबाई फुले. त्यांच्या कार्याचा समग्र कार्याचा आढावा घेणं फार कठीण गोष्ट आहे एवढ्या कमी वेळात. तरी सुद्धा सावित्रीबाई फुले म्हटल्यावर त्यांचं जे काम आपल्या डोळ्यासमोर येतं, काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम मी आधी आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्ताने मी त्यांना अभिवादन करते. आज सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीचा जागर करत असताना एक लक्षात येत आहे की सावित्रीबाई फुलेंचं त्या काळातलं जे काम आहे, म्हणजे 19व्या शतकातलं सावित्रीबाईंचं जे काम आहे, त्या काळामधला जो महाराष्ट्र आणि एकूणच भारताची परिस्थिती जी आहे ती बघितल्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना असं बंधनात ठेवलेलं होतं. त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंनी पहिल्यांदा स्त्रियांसाठी शाळा सुरू केलेली आहे. पहिल्यांदा त्या घराच्या बाहेर पडलेल्या आहेत आणि त्या घराच्या बाहेर पडणं याच्यासाठी महत्वाचं आहे की त्यावेळी स्त्रीने घराच्या बाहेर पडणं हे खूप दुरापास्त होतं. धर्माने बंधन घातलेलं होतं तिला आणि तिला असं सांगितलेलं होतं की तू 4 भिंतीत राहणं आणि चूल आणि मूल सांभाळणं हेच तुझं कर्तव्य आहे, असं तिला धर्माने सांगितलेलं होतं. अशा वेळेला सावित्रीबाई घराच्या बाहेर पडलेल्या आहेत, म्हणजे याला महत्व आहे ते. आणि ते सुद्धा निव्वळ स्वतःची प्रगती करण्यासाठी घराच्या बाहेर पडणं वेगळं, पण सावित्रीबाई घराच्या बाहेर पडलेल्या आहेत त्या समाजातील स्त्रियांची प्रगती करण्यासाठी आणि एकूणच त्या स्त्रियांच्या प्रगतीमध्ये पूर्ण समाजाची प्रगती हा त्यांचा उद्देश होता त्या पाठीमागे. म्हणून त्यांचं ते जे घराच्या बाहेर पडलेलं त्यावेळचं पहिलं पाऊल आहे ना, ते महत्वाचं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. निव्वळ स्त्रियांना शिक्षण देण्यासाठीच त्यांनी काम केलेलं आहे अशी पण गोष्ट नाहीये. म्हणजे सगळ्याच्या सगळं जे समाजाचं अज्ञान आहे ते स्त्रियांच्या अज्ञान हे त्याचं मूळ आहे हे त्यांना माहीत होतं. ज्योतिराव फुलेंनी सुद्धा हे सांगितलेलं आहे वारंवार आणि त्यामुळे सावित्रीबाईंनी हे काम केलंच आहे. हे पहिलं काम होतं त्यांचं. पण त्याचबरोबर अजून त्यावेळेला समाजामध्ये जी धर्माच्या नावाने काही स्त्रियांवर खूपच वाईट परिस्थिती उद्भवलेली होती, अशा पद्धतीची कामं त्यांनी केलेली आहेत की त्या परिस्थितीतून त्यांना बाहेर कसं काढायचं, म्हणजे प्रत्यक्ष कृती ही सुद्धा आहे त्याच्या पाठीमागे. सावित्रीबाईंनी त्यावेळी विधवांसाठी आश्रम काढलेला आहे. निश्चितच. आणि त्यांनी ज्योतिराव फुलांच्या निधनानंतर सुद्धा हे काम सुरू ठेवलेलं होतं की परित्यक्तांसाठी ठेवलं होतं, अनाथ मुलांना त्यांनी सांभाळलेलं होतं. अन्नछत्र पण सुरू केलेले, दुष्काळग्रस्तांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी वसतिगृह काढलेली आहेत त्यांनी. पुन्हा ज्योतिरावांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा आपल्या खांद्यावर वाहिलेली आहे. लोकांना अगदी मानवतेची शिकवण लोकांना देण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. म्हणजे त्यांचा शेवट सुद्धा झालेला आहे तो अगदी प्लेगच्या साथीमध्ये काम करत असताना. त्यांनी त्या मुलांना, प्लेग बाधित मुलांना खांद्यावर घेऊन उपचारासाठी रुग्णालयात आणलेलं आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समाज सुधारणेचं स्वीकारलं होतं. तरी ताई यात दुसरं एक आहे की अतिशय कमी कालखंडात त्यांनी 18 शाळा काढलेल्या आहेत त्या काळात. म्हणजे इतक्या त्यांचं व्यापक काम होतं. त्याग मोठा होता. वेळप्रसंगी दगडाचा मारा स्वतःच्या शरीरावर त्यांनी सहन केला होता. आणि कुठेतरी सावित्रीबाईंचं जीवन कार्य, त्यांचं सामाजिक सुधारणांसाठी घेतलेला ध्यास आणि त्यानंतर अनेक शतकानंतर सुद्धा ज्या देशाच्या राष्ट्रपती महिला होतात, पंतप्रधान महिला होतात, एका मोठ्या पक्षाचा अध्यक्ष महिला होतात, हा एवढा जर कालखंड पाहिला तर त्यांच्या त्यागाची आपल्याला, अलौकिक त्यागाची आपल्याला कल्पना येते. आणि भारतीय स्त्री खऱ्या अर्थाने युगप्रवर्तक काम करू शकते हे त्यांनी जगाला दाखवून दिलेलं आहे. आजच्या ज्या आधुनिक भारतीय स्त्री जेव्हा आपण बघतो की एवढ्या क्षेत्रात महिलांनी शिरकाव केलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाईंच्या त्यागाचं महत्व काय वाटतं आपल्याला, एक महिला म्हणून, त्यांच्या साहित्याच्या अभ्यासक म्हणून? सावित्रीबाईंच्या त्यागाचं मोल तर खूपच आहे. म्हणजे मी तर स्वतःला सावित्रीची लेखच मानते. आणि पहिली जर कोणतं माझं आराध्य दैवत असं जर का म्हटलं तर ते सावित्रीबाई फुले हेच आहे. तर सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत सगळ्याच्या सगळ्या भारतातल्या स्त्रियांनी खरं म्हणजे हे लक्षात घ्यायला पाहिजे की आज जसं तुम्ही सांगितलं तसं की त्यांच्यामुळेच आज आम्ही इथे आहोत. मी सुद्धा इथे बसलेली आहे की आज वेगवेगळ्या पदावर ज्या स्त्रिया बसलेल्या आहेत त्या सावित्रीबाई फुलेंच्या कामामुळेच ही दारं त्यांची खुली झालेली आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आज असं होतं की सावित्रीबाई फुलेंचं काम हे सगळ्याच्या सगळ्या स्त्रियांच्या लक्षात येत नाही किंवा सगळ्याच्या सगळ्या थरातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या सावित्रीबाईंचं ऋण मान्य करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
त्यांना असं वाटतं की सावित्रीबाई एक विशिष्ट समाजासाठी काम केलेले आहेत, असं काहीतरी चुकीच्या पद्धतीने संदेश गेलेला आहे की काय, याची आपण चाचपणी करायला पाहिजे. आणि जर का तसा गेलेला असला तर आपण त्याच्यातून निघायला पाहिजे. कारण सावित्रीबाईंनी काम केलेलं आहे ते सगळ्या समाजातल्या एकूणच सगळ्या समाजासाठी केलेलं आहे आणि सगळ्या समाजातल्या स्त्रियांसाठी त्यांनी ते काम केलेलं आहे. किंबहुना त्यावेळेला जो विधवा विवाहासाठी त्यांनी आग्रह धरलेला होता किंवा केशवपनासाठी जे न्हाव्यांचा बंड संप त्यांनी घडवून आणलेला होता, तर त्यावेळी ते काही खालच्या समजल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या मध्ये ह्या रूढी नव्हत्याच. त्या सगळ्या उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या स्त्रियांना हा त्रास जास्त भोगावा लागत होता आणि त्याची आज आपल्याला फळं दिसत आहेत की आज स्त्रिया सगळं हे स्वातंत्र्याचा श्वास घेत आहेत. सगळ्या धार्मिक गुलामगिरीतून खरं म्हणजे स्त्रियांनी मुक्त व्हायला पाहिजे, कारण या सगळ्याचं मूळ स्त्रियांची धार्मिक गुलामगिरी आहे आणि सावित्रीबाईंनी त्याच्यावर प्रहार केलेला आहे. म्हणजे त्यांनी जी विद्यार्थिनी घडवली मुक्ता साळवे म्हणून, त्या मुक्ता साळवेने आपल्या निबंधामध्ये धर्माची चिकित्सा केलेली आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक स्त्रीने आपल्याला जे जीवन आपल्या वाट्याला आलेलं आहे किंवा जे आपण जीवन जगतो आहोत ते नेमकं कशा पद्धतीचं जीवन जगतो आहोत, परंपरेच्या बेडीतलं जीवन जगतो आहोत की कसं जगतो आहोत, हे स्वतःला तपासून बघायला पाहिजे अंतर्मुख होऊन. आणि जसं सावित्रीबाईंनी सांगितलं तसं पूर्णपणे ह्या सगळ्या अंधश्रद्धेतून, विषमतेतून, धार्मिक गुलामगिरीतून, दैववादातून स्त्रीने मुक्त व्हायला पाहिजे, तरच त्या सावित्रीबाईंचं ऋण मान्य करतायत असं त्याचा अर्थ होईल. विद्यार्थिनींना एक वेगळ्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलेलं होतं त्या शिक्षणातून वगैरे. मॅडम, आत्ताचा जो आपण काळ बघितला की सावित्रीबाईंच्या कार्याला एवढी वर्ष झाली, त्यांचं ऋण आपण मान्य करतोय, समाज मान्य केलंच पाहिजे, तरी सुद्धा महिलांवर अत्याचार होत आहेत, त्या घटना वाढत आहेत आणि कुठेतरी एक शहरी समाज, ग्रामीण समाज याच्यात अजूनही तफावत आहे, तिकडे अजूनही अत्याचाराच्या घटना आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या बाबतीचा पण विचार केला तर कुठेतरी अजूनही महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याची गरज उत्पन्न आता होऊन त्याच्यासाठी योजना करायला लागतात. कुठेतरी ही महिला जी आहे, हा समाज आजच्या याच्यात सुद्धा तिच्यावर हा अत्याचार का होतोय असं वाटतं आपल्याला? इतकं समाज प्रबोधन, इतकी स्त्री शिक्षणाची बीजे एवढ्या वर्ष रोवून सुद्धा हे प्रकार काय घडत असाल? बरोबर. कसं आहे की स्त्री शिक्षण हे जे आहे ना, हा एक भाग झाला त्याचा. म्हणजे जसं आता मी मुक्ता साळवेचं उदाहरण दिलं तसं शिक्षणातून आपण नेमका कोणता विचार पोहोचवतो हे इथे महत्वाचं आहे. म्हणजे त्यावेळेला ज्योतिराव फुलेंनी किंवा सावित्रीबाईंनी ज्या आपल्या शाळा सुरू केलेल्या होत्या तिथे त्यांनी शिक्षणातून योग्य विचार पोहोचवले. म्हणजे सावित्रीबाईंनी शिक्षण विषयक एक त्यांची जी कविता आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिक्षणाने येते मनुष्यत्व, पशुत्व हटते पहा, किंवा अज्ञान निघायला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीचं शिक्षण आपण आमच्या ह्या नवीन पिढीला देतो का? नुसतं शिक्षण दिलं, शिक्षित झालं याचा अर्थ ते स्त्री पुरुष समानता ते स्वीकारतायत असं त्याचा अर्थ नाही. हे मूल्य आहे, मानवीय मूल्य आहे, सर्वात मोठं मूल्य आहे हे. आणि त्या मूल्याची रुजवण करणं हे आपलं संपूर्ण समाजाचं काम आहे, सरकारचं काम आहे. अशा पद्धतीने जर मूल्यांची रुजवणूक आपण समाजामध्ये करू, संस्कृतीच्या माध्यमातून करू, शिक्षणाच्या माध्यमातून करू, तर अशा पद्धतीने स्त्रियांवर अत्याचार करणारा असा पुरुष निर्माण होणार नाही. मानसिकता कमी होईल. हा मानसिकतेचा प्रश्न आहे आणि ती मानसिकता बदलणं हे फक्त शिक्षणाचंच काम असं नाहीये. बाकी सुद्धा ज्या आपल्या चळवळी आहेत, सामाजिक कामं आहेत, सांस्कृतिक चळवळी आहेत आणि शिक्षण हे तर आहेच आहे. या सगळ्या पातळ्यांवर ते काम व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि ते झालेलं नाही म्हणून आपल्याला हे अनर्थ दिसत आहेत. ताई, आपण प्राध्यापिकात, आपण विद्यार्थिनींशी आपला सतत संवाद होतो, समाजातल्या जे अभिसरण चालतं त्याच्याशी सुद्धा आपला एक संवाद होतो. सावित्रीबाईंबद्दल, आजच्या विद्यार्थिनींबद्दल आपलं काय मनोगत आपलं व्यक्त होतं? आपल्या अभ्यासाचाही विषय तो आहे. आपण बहिणाबाईंच्या साहित्यावरही, आपण समग्र साहित्यावर एक शोधनिबंध आपण लिहिलेला आहे, पुस्तकच आहे आपलं. मी बहिणाबाई, सावित्रीबाई आणि आत्ताच्या तुमच्या विद्यार्थिनी असतील, काय प्रकारचा सुसंवाद आपला होतो यांच्याबद्दल? खरं आत्ताच्या खूप तरुण विद्यार्थिनींच्या समोर मी सातत्याने राहते. तर मला असं जाणवतं की विद्यार्थिनींना नाही एवढी जाणीव नाहीये. सावित्रीबाई माहिती नाहीत त्यांना नवरात्रीतल्या 9 देवी माहिती असतात, नवरात्राचे उपवास करतात ते अगदी आनंदाने. पण सावित्रीबाईंच्या या काळात सावित्रीबाईंसारख्या स्त्रीने दिलेली जी जीवन मूल्य आहेत, जे समर्थ स्त्रीचं एक संदेश, समर्थ स्त्री बनायला पाहिजे प्रत्येक स्त्रीने, हा जो संदेश सावित्रीबाईंच्या एकूणच जीवनातून, एकूणच आचार विचारातून आपल्याला त्यांनी दिलेला आहे, तो संदेश आजच्या मुलींच्या मध्ये मला फारसा नाही दिसत. म्हणजे मी सुद्धा शिकवताना प्रयत्नपूर्वक त्यांना सांगावं लागतं
हे असं आहे, तुमच्या घराघरामध्ये सावित्रीबाईचा फोटो पाहिजे, तो आहे का? बरोबर. तर नाही, संपूर्ण वर्गामध्ये 1-2 हात वरती होतात. बरोबर. बाकी कुणाला वाटत नाही की सावित्रीबाई तो एक जीवननिष्ठेचा व्हायला पाहिजे. हा, जीवननिष्ठेचा भाग तो व्हायला व्हायला पाहिजे, पाहिजे. तो श्रद्धेचा भाग व्हायला पाहिजे आपल्या. खरं तर सावित्रीबाई त्यांच्या कविता पण सुंदर आहेत. म्हणजे पर्यावरणाच्या जाणीवेपासून ते स्त्री शिक्षण, महिला तर आहेच त्यांचा बरोबर. जिव्हाळ्याचा विषय होता. हो. अगदी जातात एक छोटीशी 4 ओळींची कविता आपण त्यांची आम्हाला सादर करू हो, शकता? सावित्रीबाईंची खूप कविता आहेत त्यांच्या. म्हणजे आता जवळजवळ त्यांच्या साहित्याचा अभ्यास करताना काव्य फुले कविता संग्रह आहे, त्याच्यावर जवळजवळ माझं लिहून पूर्ण झालेलं आहे. तर त्याच्यामधली एक पर्यावरणाविषयीची कविता सावित्रीबाईंची निसर्ग कविता म्हणून एक काही कविता आहेत त्यांच्या स्पेशल. त्याच्यामध्ये पर्यावरणाविषयी सावित्रीबाईंनी एक कविता लिहिलेली आहे, मानव व सृष्टी असं नाव आहे त्या कवितेचं. त्या कवितेच्या 4 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते. सुरुवात त्या असं करतात, त्या कवितेमध्ये सुरुवातीला म्हणतात की सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे, सद्भावाच्या पर्जन्याने बहरुनी टाकू वारे. म्हणजे अशा पद्धतीने त्या निसर्गाचं आधी वर्णन करतात आणि नंतर त्याच्या शेवटच्या 4 ओळी अशा आहेत, मानवी जीवन हे विकसूया, भय चिंता सारी सोडून या, इतरा जगवू स्वतः जगवूया. तर मला वाटतं हा जो संदेश फार आहे मोठा की सगळ्या पर्यावरणाचं जतन करायला पाहिजे, निसर्गातल्या सगळ्या घटकांना जगवायला पाहिजे, माणसाने माणसावर प्रेम करायला पाहिजे, सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करायला पाहिजे आणि स्वतः जगून इतरांना सुद्धा जगायला पाहिजे. हाच या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक माणसाचं आयुष्य सुंदर करण्याचा एकमेव उपाय. खऱ्या अर्थाने हा विश्वव्यापी संदेश आहे. या 4 ओळीतच आपण प्रगट केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने ताई पुरोगामी चळवळीची जननी म्हणता येईल, माता म्हणता येईल अशा सावित्रीबाई होत्या. केवळ स्मृतिदिनानिमित्तच फक्त त्यांची आठवण काढणं योग्य होणार नाही. त्याचा जीवन जे जीवननिष्ठ तुम्ही सांगितलं त्याचा दैनंदिन जीवनात सगळ्यांनी केला पाहिजे. आज आपण 9:30च्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या सगळ्या शोधनिबंध सगळ्यासाठी आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. वळूया पुढील बातम्यांकडे. क्रांतिज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात फुलेवाड्यात सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त नागरिकांनी आदरांजली वाहिली. समाजाचा विरोध पत्करून स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला. शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं. नागपुरातल्या महात्मा फुले कॉटन मार्केट इथंही सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर मुन्ना पोकुलवार तसंच नगरसेविका हर्षदा साबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विविध सामाजिक संघटनांनीही सावित्रीबाईंच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत अकोला इथं 26 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान आरोग्य अभियान राबवण्यात आलं होतं. यावेळी राज्यातल्या 1,76,327 महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात 62,215 कर्करोगाच्या, 26,105 हृदयरोगाच्या तर मूत्रपिंड विकाराने त्रस्त असणाऱ्या 22,079 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात महिलांना देण्यात येत असून त्यामुळे गरीब रुग्णांना दिलासा मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं संत्रा बागेमध्ये गहू आणि सोयाबीन यांचं आंतरपीक घेऊन कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पन्न कसं घेता येऊ शकतं याचा एक आदर्शच निर्माण केला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या गजानन बोरकर या एका प्रगतिशील शेतकऱ्यानं दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नवनवीन प्रयोग करून शेती फायदेशीर कसा राहील याचा विचार करत आंतरपिकाचा वापर केलाय. अवघ्या 1 एकर शेतीमध्ये संत्रा बाग तयार करताना त्यांनी 16 बाय 16 अंतरावरती नागपुरी संत्रा या जातीची लागवड केली. गजानन बोरकर यांना कृषी खात्यामार्फत यासाठी 15,000 रुपयाचं अनुदान लागवडीसाठी मिळालंच, शिवाय वेळोवेळी मार्गदर्शनही मिळालं. सोयाबीन आणि गहू आम्ही आंतरपीक घेऊन संत्र्याचं उत्पादन पण काढतोय. संत्र्याचं उत्पादन आपल्याला सर्व आमचे 100 झाडं एका एकरामध्ये लागवड केलेली आहे. 100 झाडापैकी 80 झाडं आमचं फळ आलेले आहेत. 1 लाख रुपये आम्हाला संत्र्याचं उत्पादन आहे आणि दुसरं गहू आणि सोयाबीन यांचं 50,000 रुपये उत्पादन भेटते. असं हे करून 1.5 लाखापर्यंत आम्हाला या एका एकरामध्ये उत्पादन होते. 30,000 रुपये आम्हाला यांना मेंटेनन्स खर्च येतो. कमी खर्चामध्ये आंतरपीक घेऊन गजानन बोरकर यांनी शेतकऱ्यांसमोर एक आदर्श पर्याय उभा केलाय हे निश्चित.
कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात लढभैया झुंजार नेता अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते माजी खासदार सदाशिव मंडलिक यांच्या पार्थिव देहावर आज कागल तालुक्यातल्या मुरगुड या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. काल मध्यरात्री मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालं. 50 वर्षांहून अधिक काळ समाजकारण आणि राजकारणात असलेले मंडलिक कागल विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा निवडून आले होते. 1993 ते 95 या काळात त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर 1998 पासून सलग 4 वेळा त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. तर काही काळ केंद्र सरकारच्या पंचायत राज समितीचे अध्यक्ष होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं आयर्लंडचा 8 गडी राखून सहज पराभव करत स्पर्धेत सलग विजयाची रंगपंचमी साजरी केली. आयर्लंडच्या 260 धावांचं आव्हान पार करताना सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी आयर्लंडच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. शिखर धवननं 11 चौकार आणि 5 षटकार फटकावत एकदिवसीय क्रिकेटमधलं आपलं 8वं शतक झळकावलं, तर रोहित शर्मानं 64 धावांची खेळी केली. विराट कोहलीनं नाबाद 44 तर अजिंक्य रहाणेनं नाबाद 33 धावा फटकावत 37व्या षटकातच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यापूर्वी आयर्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरुवात केली. पोर्टर फील्ड आणि स्टर्लिंग या सलामीच्या जोडीनं फटकेबाजी करत 89 धावांची भागीदारी केली. पोर्टर फील्डनं 67 तर स्टर्लिंगनं 42 धावा केल्या. त्यानंतर नील ओब्रायननेही 75 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आजच्या सामन्यात आयर्लंड मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असताना त्यांची मधली तसंच तळाची फळी गडगडली आणि आयर्लंडचा डाव 259 या माफक धावसंख्येवरच आटोपला. या स्पर्धेत सातत्यपूर्ण गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीनं आज आयर्लंडच्या 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला, तर आर अश्विननं 2 बळी मिळवले. शतकवीर शिखर धवनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. भारताचा साखळीतला शेवटचा सामना येत्या 14 तारखेला झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सोनपेठ आणि पाथरी तालुक्यातल्या विटा लिंबा या गावात गारपीट झाल्याचंही वृत्त आहे. अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा या पिकांसह आंबा, चिंच, मोसंबी या फळबागांचंही मोठं नुकसान झालं. ज्वारी पिकाच्या नुकसानीमुळे चारा टंचाईत आणखी भर पडण्याची चिंता शेतकऱ्याला आता भेडसावत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुका आणि परिसरात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. ज्वारी आणि इतर पिकं भुईसपाट झाली असून शेतीबरोबरच घरांची पडझड झाल्याचं वृत्त आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेऊन नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात जळकोट परिसरातील सलगर, नांदगाव आणि जवळपासच्या 10 ते 15 गावात गारपिटीनं पीक आणि फळबागांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात भूम, परंडा, उमरगा आणि लोहारा या 4 तालुक्यांमध्येही कालपासून अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या गहू, हरभरा आणि द्राक्ष या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामही हाती लागणार नसल्यानं शेतकरी काळजीत पडला आहे. आज संध्याकाळी रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर इथं गारांचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान झालं आहे. झाडं आणि झाडांच्या फांद्या तुटल्यानं घरांचं तसंच दुकानाचंही मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यानंतर गारांचा पाऊस पडल्यानं बागायतीवर त्याचा विपरीत परिणाम होईल अशी भीतीही व्यक्त होत आहे. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, तर मराठवाड्यात हलका पाऊस झाला. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 36, किमान 20, नागपूर 35-20, पुणे 32-17, औरंगाबाद 33-18, नाशिक 34-17, कोल्हापूर 32-22, रत्नागिरी 34-21, सोलापूर 34-22 आणि अमरावती कमाल 32 तर किमान 19. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करत विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेतही याच मुद्द्यावर तातडीच्या चर्चेची विरोधकांची मागणी. गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित. बहुचर्चित भूसंपादन सुधारणा विधेयक 2015. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पार्थिवावर मुरगुड या जन्मगावी अंत्यसंस्कार.
आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा आयर्लंडवर 8 गडी राखून सहज विजय, शिखर धवनचं शतक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.